ते झाड आणि हे झाड किती फरक आहे बघा, समोर समोर बघा तुम्ही आता. हा हे झाड आणि हे झाड किती फरक आहे. तेल बघा ते बघा एकदम परिपक्व आहे, एकदम मजबूत आहे बघा. किती ओढला ओढू शकत नाही तुम्ही. असं वाटतंय हे लगेच तोडून खाऊ पाहू. काय बघा ना आता इथे हे पण हे हा 100 आंबे कमी. नाही शॉर्टिंग करावं लागत नाही लागेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पहा, इकडे पहा, इकडे पहा, एकही हे बघा, इकडे पहा, एकही फेल नाहीये. याला बघा किती. मी 2013 साली माझं घर बांधलं होतं, त्यावेळेला मी लावलेली. हे घर बांधलं बघा, याच्या खिडक्या आहे इकडचं, त्याच्यामुळे क्षार पड हवा राहते ना सगळी. मग ते गंजले बघा त्या खिडक्या. म्हणजे जुनं घर आहे 2013. म्हणजे आता किती वर्ष झाले सर? 11 वर्ष 12 वर्ष झाली. 12 वर्ष. मागच्या वर्षी फेल होते, तर हे सेटिंग तुम्ही मागच्या वर्षी पूर्ण फेल होतं. हो बऱ्यापैकी झाड फेलत होते, म्हणजे 50% पण नव्हतं. आंबे तर म्हणजे फर्स्ट टाइम एवढा त्याला मोरला आलेला आहे. किती वर्षात? 12 वर्षामध्ये. आणि वैदिकचा गहू आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली. म्हटलं तुम्ही आता गहू करणार आहे ते माझ्यासाठी करा, माझ्या पद्धतीने करा. आणि ते अचंबित होऊन गेले. माझी पद्धत एवढी आहे का त्यांचं काम होईल. मग या जमिनीमध्ये गहू करण्याची कल्पनाच मुळात नाही. आम्ही म्हणजे आम्ही करतच नव्हतो, पण सर म्हणले का बा आमच्या पुरतं करायचे. मी म्हटलं जसं येईल तसं येईल तो. खरं येईन डेअरिंग केलं. जेवढा येईल तेवढा येईल, खाण्यापुरतं आला तरी खूप झालं म्हटलं. म्हणजे साधारण 1.5 पट मोठी आहे ती. डबल. याच्यामध्ये दाणे जे आहे ना, याच्यामध्ये साधारणतः 18 ते 20 दाणे, याच्यामध्ये डायरेक्ट 30च्या वरती. हा बरोबर आहे. म्हणजे डबल आहे. 12 गुंठ्यामध्ये तुम्हाला काही नाही म्हटलं तरी 5-6 पोते कुठंच नाही गेले. नाही 10-1 पोते होतील. आता आमचा काही अंदाज असतो ना, तर 10-1 नाही 10 पोत्यापर्यंत. म्हणजे नाही आता शेती करताना कसं आहे, आम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टीचा अंदाज येतो. तो केमिकल जर असतं तर समजा ते एवढं नाही. आता कारण आम्ही पेरलंच नसतं, कारण ते होतच नाही ना. लागवड कधी केली आहे? 1 जुलै. जुलैमध्ये लागवड केली म्हणजे 6 महिने झाले. हो 6, 7, 13. हो फेब्रुवारी चालू आहे ना. बरोबर. म्हणजे 14वा चालू आहे. हे झाड पहिलं 7 महिने झालेले. हो मी सरायशी आता त्या दिवशी तेच बोलत होतो का तुम्ही आता जर समजा आले ना, तर याची जी ग्रोथ आहे ना, ही तुम्हाला अगदी म्हणजे एकदम 2-4 महिन्यांना तुम्ही आले. असं टमाटे वांगे वाढते या स्पीडनी. म्हणजे भाजीपाल्याच्या स्पीडनी जर बागा वाढायला लागल्या, आज जर पाहिलं तर जी ग्रोथ तुमची 2 वर्षांनी होणार होती, ती 6 महिन्यात झाली. एवढी ग्रोथ आहे ना 1.5-2 वर्षांनी होती आंब्यांची, आणि अशी नाही होत. तर त्याने तेव्हा सांगितलं होतं का असं एक ग्रीन पण असला पाहिजे त्याला. आणि मग फळ जे आहे ते हिरवं राहिलं पाहिजे. हो ही साल. हे बघा ही साल कशी पाहिजे? ग्रीन. हो अशी एकदम हिरवी. म्हणून ही साल जर काळी पडली तर वाढ काय होणार? थांबणार. याला आहे ना फक्त कृषी अमृत टाकलेलं आहे, आणि बाकीचं मग आंबे बरोबर फवारण्या चालू आहे त्याला. भुईमुग पण काढला तुम्ही म्हणताय? हो भुईमुग काढला होता. हो भुईमुग तर असं आहे का जर फळबागामध्ये भुईमुग केला तर नेमॅटोड वाढतो. बुरशी. इथं उलट झालंय तुमचं. हो
आता हे लॉन केलंय तुम्ही इथं मस्त पैकी फार्म साठी छोटस, तर काय लॉन पहिल्यापासून असंच आहे का, याच्यामध्ये बी काही रोल आहे आपला? आपला रोल आहे ना सर. लॉन 50-60 रुपयाचं लॉन आम्ही केलं. त्याला नाशिकवरून सगळे कारागीर वगैरे आणून ते सगळं बनवलं आणि 2 महिन्यामध्ये ते हिरो आणताना आणलं सगळं जळून गेलं पूर्ण. लाल कलरच झाला होता त्याचा. हो सोडून मध्ये स्प्रिंकलर म्हटलं आता गेले पैसे वाया आपले. बर. पण मग यांना म्हटलं तुम्ही काहीतरी करा याला, तर त्याला थोडं सॉइल चार्जरचं लिक्विड आणि स्प्रिंकलर लावले होते मध्ये, कारण त्या उन्हाळ्याच्या हीट खूप होतं, याला हीट मिळाली खूप, त्याच्यामध्ये जळून गेलं होतं. कृषी अमृत पण टाकलेलं आणि थोडं कृषी अमृत टाकलं, म्हणजे खत टाकलं आणि सॉइल चार्जर सोडलं, बस 2 प्रोडक्ट सोडले. तर आता हे बघा आंब्याला सुद्धा आपण घेतले बरं कधी. हे पाय अजून इकडे सुद्धा अजून खूप द्राक्षाचे घर लागायसारखे सिटिंग. किती सर द्राक्षाची? हा वरती बघा, हे बघा 100%. बिगर पाण्याचं म्हणजे त्याला पान नाहीये तरी तिथं हे बरं का, ज्यांनी वापरलंय ना त्या सगळ्यांचे हित कहाणी बरं का. हे बघा सेटिंग चांगलीच सेटिंग, म्हणजे याला पानच नाही आतापर्यंत कधी नाही. म्हणजे मी सुद्धा आता आमचं सरायची माझं बोलणं झालं ना, हे मी पहिल्यांदाच तसं बघतोय. तुम्ही किती वर्ष जुने शेतकरी आहे? भरपूर ना, आता 30 वर्ष तरी 30 वर्ष जुने शेतकरी आहे. सेटिंग प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जबरदस्त खतरनाक आहे, खतरनाक सेटिंग. ते झाड आणि हे झाड किती फरक आहे बघा, समोर समोर बघा तुम्ही आता. हे झाड आणि या झाडात किती फरक आहे. याचा बर जो आहे ना तो असा काळा भोर आणि असा गच्च आहे, त्याचा बर जो आहे ना तो पातळ आहे आणि पुढे आहे. पाहा तुम्ही पानं पण कशी आहे बघा, या पानामध्ये त्या पानामध्ये जमीन असणार फरक. बरं, सेम जो व्हरायटीचा आंबा इथे बघा तुम्ही आहे का, हे बघा सेम त्याचा बर बघा, याचा बर बघा, याची डीर बघा, याची सेटिंग बघा. हा आपला हा आहे ना दशेरी सारखा असं लांबट असतं बघा ना. हे बघा, म्हणजे याचा बर वरती बघा आणि वरती सेम त्याचं बघा, त्याचा बर बघा. याच्या सर बहरामध्ये त्याच्या बहरामध्ये जमीन असणार, म्हणजे जर वापरला याला तुम्ही बेसत होतो आहे आणि थोडस पाणी नळी नाही घेता, म्हणजे त्या झाडाला मिळाले नाही परत आपलं नाही. काय त्याला आंबीची कशी असते त्याचं तेल बघा, ते बघा एकदम परिपक्व आहे, एकदम मजबूत आहे बघा. किती ओढला ओढू शकत नाही तुम्ही. बागाचे पाय आंब्याची ताकद देतात तुमची बघा. अरे बापरे, किती बाप काय हे काय साधारण 50 आंबे असतील. कमाल कमाल. असं वाटतंय हे लगेच तोडून खाऊ पाहू. काय बघा ना आता इथे किती आहे. काय सर खतरनाक. सरांचा चेहरा झालेला आहे. हे बघ कोकणात एवढं येत नाही. अरे हे काय कोकणात लोकांनी पाहिजे विश्वास नाही ठेवणार कोणी. एकदम बारीकीने बघा याचं. अरे बापरे काय हे पण हे हा 100 आंबे कमी नाही शॉर्टिंग करावं लागत नाही लागेलच. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पहा इकडे पहा इकडे पहा एकही हे बघ इकडे पहा एकही फेल नाहीये याला बघा किती. आणि सुगंध पण सुगंध नाही आपण त्याच्यासाठी मोळाचं एक ते ठेवलेलं नाही. सुगंध कशामध्ये याच्यामध्ये मकरंद आहे ना मग
हे सगळे झाडं किती तुमचे? हे साधारण 40 झाडं मी आणले. बरं, आता हे किती वर्ष झाली आता हे झाडं? हे मी 2013 साली माझं घर बांधलं होतं ना, त्यावेळेला मी लावलेले. हे घर बांधलं बघा, याच्या खिडक्या आहे, इकडचं त्याच्यामुळे क्षार पड हवा राहते ना सगळी. मग ते गंजले बघा त्या खिडक्या, म्हणजे की जुनं घर आहे 2013. म्हणजे आता किती वर्ष झाले सर? 11 वर्ष 12 वर्ष झाली. 12 वर्षांची झाडं आहे. तुम्ही अशा प्रकारचं सेटिंग याच्यापूर्वी कधी बघितलं? नाही, कधीच नाही ना. का हो पाटील? मागच्या वर्षी फेल होते. तर हे सेटिंग तुम्ही मागच्या वर्षी पूर्ण फेल होतं? हो, बऱ्यापैकी झाड फेलत होते, म्हणजे 50% पण नव्हतं. बरं, सोडून द्या, म्हणजे 50% मोहर होता. आणि मला एक सांगा की अशा प्रकारचं मोहर आणि अशा प्रकारचं मोहर ठीक आहे एक वेळेस, पण सेटिंग नाही, सेटिंग काय असं हे असं वाटतंय की तारे चमचम चमचम करताय सगळे. आपण ज्या वेळेस वरती नाही का एखादा फुलभाज्या फोडतो, तो कसा असा उडतो. बरोबर, 100% तसं सेटिंग मध्ये एकदम जबरदस्त झालं. तुम्हाला पाहिलं म्हणजे ना मोर यायला पासून, म्हणजे असं पूर्वी काय व्हायचं, हे झाड आलं तर ते नसायचं. मग या वर्षी ना आम्ही सुरुवातीपासून सगळे झाड आले, सगळे म्हणजे 100% सगळे चौफेर जेवढे झाड आहे तुमची. आणि सेटिंग बी काय खतरनाक आहे बघा ना तुम्ही. म्हणजे ते हे बघा, हे काय आहे, हे काय राहिले तुम्हाला फांद्यांना काहीतरी नाही. त्याला पहिली गोष्ट वगैरे असतो ना, त्यांच्याकडे सपोर्ट कराल तेव्हा करा. पण त्याला सगळ्यात जास्त गरजे काय माहिती का? आता ह्या सगळ्या झाडांना मिळून आहे ना, एका झाडाला अर्धा किलो SSM टाका. किती? अर्धा किलो SSM केवढ्याचं आहे? 15 रुपयाचं. बर, 20 रुपयाचं, 25 रुपयाचं. 25 रुपयाचं नाहीच आहे, पण मी म्हणलो 20 रुपयाचं धरा. 20 रुपयाचा अर्धा किलो तुम्ही जर एका झाड टाकलं ना, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला कमीत कमी 500 रुपयाच्या आंबे. किती? 20 रुपये खर्च केल्यावर 500 रुपये धंदा फायद्याचा करून टाक. चिकूला पण बरेचसे 2 वेळा खुडले त्याचे, आता परत बघा किती लागेल सर. यांना SSM आणि HG याचे एक पॅकेट, असे 4 पॅकेट द्या. 4ही पॅकेट मिक्स करायचे, जेवढे झाड आहे ना तेवढं डिवाइड करून टाकून द्यायचे, असं साईडने काढून, आणि फुल पाणी देऊन टाकायचं. आणि मग बघा प्रत्येक मोहर जो आहे, इथं मागं बघा तुम्ही सगळं, मागं बघा, इथं आतमध्ये बघा, हे आतमध्ये बघा ना, असं कसं छान वाटतं बघायला. हां, एकच नंबर येतं, एकच नंबर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संजय राजाराम पताडे, राहणार निळवंडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. ओके. म्हणजे आता आपण नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी तालुक्यामध्ये, आणि गाव निळवंडी. निळवंडी. हो. बर बर. हे तुमचे चिरंजीव? हो, हा किरण संजय पताडे. बर. आता इथं शेती तुमची किती आहे सगळी? इथं साधारण एक 23 गुंठे जागा आहे. इथं शेजारी 2 एकर आहे आणि तिकडं 8 एकर आहे. बर बर. आता याच्यामध्ये तुम्ही हा गहू केला इथे. बरोबर. आणि आत्ताच आपण तुमचे आंबे बघितले. बरोबर. हे तुम्ही घराच्या अवतीभोवती एक कंपाऊंड म्हणून लावलेले. हो, तसे. बरोबर. काय आंबे खायला मिळतील एवढी काय फार मोठी काय डोक्यात काय कल्पना, किंवा त्याचा व्यवसाय आपण एक त्याच्यातून हवा वगैरे शुद्ध घराच्या जवळपास असावा असे पहिले. व्यावसायिक दृष्टिकोन नाही. नाही, काही नाही. पोरं बाय नातू त्याच्याकडे पाहिलं काय वाटतंय? आज तर म्हणजे खूपच असं, म्हणजे मी तरी असं कधी बघितलं नव्हतं. चमत्कारच म्हणता येईल त्याला. आता हे ना आमचं हे सगळ्या मार्गदर्शन, हे शुभम मंत्री सर आहे ना, या आम्हाला मार्गदर्शन करताय का बा, आमची एक अशी कंपनी हे वापरा. मग वैदिक मध्ये 30 वर्ष केमिकलची शेती केली. हो. द्राक्ष बागा वगैरे अजूनही आहे परिसरात. हो, आहेत हे सगळे स्वतःची द्राक्ष बाग आहे. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कधी अशी कल्पना केली होती का रासायनिक शेतीपेक्षा काही जगा वेगळं काहीतरी असेल? नाही, कधी असं म्हणजे ते चर्चेतही आलं नाही आणि आम्ही कधी त्याचा शोध घेतला नाही. बर बर बर. आंब्याचे रिझल्ट बघताना तुम्हाला स्वतःला काय वाटलं? आंबे तर म्हणजे फर्स्ट टाइम एवढा त्याला मोरला आलेला आहे. किती वर्षात? 12 वर्षामध्ये. 2013 पासून आज 2013 साली आला तो टिकत नव्हता ना, तो आता बऱ्यापैकी सेटिंग झालाय. 99% सेटिंग झाला. आला आणि 99% पडूनच जायचा तो. पहिला पडूनच जायचा. हो, पडूनच जायचा. म्हणजे यायचा 50% तो बिघडून जायचा. हो.
आता 100% आला आणि 90% सेटिंग होत. हो एवढा आंबा कधी सेटिंग होताना पाहिला का तुम्ही कधी? नाही, मी तरी आता माझं वय 53 वर्ष आहे, पण मी तरी असं कधी पाहिलं नव्हतं. बरोबर आहे. नाही कधी. आता मला सांगा, तुमच्या 2 पिढ्यांनी असं कधी पाहिलं नाही. 25ची एक पिढी राहते, बरोबर आहे ना? बरोबर. हा, म्हणजे 2 पिढ्यांनी असं पाहिलेलं नाही, असं चमत्कार घडला. तुम्ही असं काय केलं त्याला? त्याला तेच ना, आम्हाला सरायने जेवढे औषध सांगितले ते सॉइल चार्जेस टाकलं होतं, ते मिरॅकल वगैरे, परत म्हणजे सम्राट शक्ती मिरॅकलचे दाणेदार. हो ते सगळे गोणे एकत्र केले, एकत्र सगळ्या गोण्या केल्या ह्युमस गोल्ड वगैरे सगळं सरायने दिलं होतं ते. त्या सगळ्या झाडांना कृषी अमृत बरोबर हो, ते मिक्सचर करून आणि असं किती वेळा टाकलं. टाकलं त्याला? 2 वेळा टाकलं. 2 वेळा टाकलं होतं. एकदा काय झालं, गव्हाला टाकलं होतं ना, त्या गव्हाबरोबर उरलं होतं थोडस, ते बी आम्ही टाकून दिलं. आणि सरायचे आंबे ना, मग तिकडं ते उरलं होतं. त्या वेळेला आम्ही त्याला एक 12-13 किलो असं आणून घरातल्या पोरांसारखं मोठ्या माणसाबरोबर जेवले, लहान पोरांबरोबर जेवले. बरोबर. सरायचं सर सांगायचे का बा मग थोडस आपले, कारण मग म्हटलं बा आपल्याला आंबे खायला वगैरे लागतात, मग ते सर म्हणत तिकडं उरलं किंवा टाकायला. ही जमीन पण यांची. हो, ही जमीन तुमची आपल्याला- स्वतःची. स्वतःची. पण हे आपल्याला गहू असे आपल्याला घरी सगळ्यात खा- जास्त आपण वैदिक गहू खातो, वैदिकचा. आणि वैदिकचा गहू आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली. म्हटलं तुम्ही आता गहू करणार आहे ते माझ्यासाठी करा, माझ्या पद्धतीने करा. आणि ते अचंबित होऊन गेले. माझी पद्धत एवढी आहे का त्यांचे बरोबर आहे. माझंही काम होईल. हो, मग मी म्हटलं ते म्हणे कुठंतरी आपल्याला गहू पाहिजे असे तर मी म्हटलं मग तुम्ही इकडंच पेरा. मग त्यांनीच मग ते त्यांना सांगितलं, त्यांनी ते टाकलं आणि आम्ही ते टाकलं त्याच्यामध्ये. ते म्हणजे मला सांगा, आता हा किती गुंठे क्षेत्र हे साधारण 15-16 गुंठे जागा आहे ती. आता आपण उंचावर उभे आहे आणि खाली असं लवण आहे खाली. हो, आणि तुम्ही सांगा, थोडा पाण्यावर आहे. उताराची थोडी का आता ही घसरगुंडी खेळते लहान. हो, उताराची जागा आहे म्हणजे बऱ्याचपैकी लोक म्हणे की इथं गहूच होणार. हा, विषयच नाहीये. हो, बरोबर आहे. हे समोर बघा ना तुम्ही रान, हे समोर तुम्ही इथं माती- गवतच आहे ना ते, म्हणजे बरोबर काही आहे ना? तसं होत नाही म्हणजे ते. तुम्ही माळरान आहे हे. हो माळरानावर वरच्यावर खडक आहे. हो, बरोबर. बरोबर आहे. आणि अशा वाळसराच्या जमिनीमध्ये, ज्याला वाळसरा म्हणतात, आता पाणी भरलं का लगेच काय होतंय? हो, मी जेव्हा फर्स्ट टाइम आला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं इथं गहूच होणार नाही, कारण की का इथून पाणी जर सोडलं ना ते खाली डळून जाईल. एक मिनिट 1-1.5 मिनिटं लागतं समजा ते. बरोबर आहे. 1.5 मिनिटात पाणी खाली, इकडे कोरडं टाक, म्हणजे मागून पळत जावं माणसाने. हो, बरोबर आहे. बरोबर. मग ह्या जमिनीमध्ये गहू करण्याची कल्पनाच मुळात फार अवघड नाही, आहे. आम्ही म्हणजे आम्ही करतच नव्हतो, पण सर म्हणले का बा आमच्या पुरतं करायचे. मी म्हटलं जसं येईल तसं येईल तो. खरं येईन डेअरिंग केलं, जेवढा येईल तेवढा येईल, खाण्यापुरता आला तरी खूप झालं म्हटलं. कारण आम्ही कधी पेरत नव्हतो इकडं गहू. आता हा गहू पाहिल्यावर काय वाटतं तुम्हाला? गहू पाहिल्यावर तर आता आमचे तर म्हणजे आम्हाला तर खूप मोठा बदल आहे. पण आता हे इथून रस्ता असल्यामुळं आणि सर योगायोगानं आम्ही एकदा इथं उभं असल्यावर त्यावेळेला एक योगायोग सर मी बोलत होतो, तर मग ते थांबले. तर मग त्यावेळेला ते म्हणे का आमचा सुद्धा स्वतःचा गहू असा नव्हता म्हणे. तुमचे हाईट बघा ना गव्हाची. हो, आता म्हणजे जवळपास कमरेचे थोडेसे वर आहे. 3.5 ते 4 फूट याची हाईट आहे. आणि याचे जे ओंब्या आहे ना, अशा म्हणजे ज्याला आम्ही ओंब्या म्हणतो, तर हे सुद्धा अशा खूप मोठ्या साईज. हा जो गहू बघितला आता ते फुटेज मध्ये आहे, बरोबर, तर ती सपाटीला होती आणि जमीन चांगली होती. चांगल्या जमिनीतला गहू होता तो, म्हणजे खाली जे वावर आहे तिकडे, बरोबर, त्या वावरांसारखी जिथे माती आहे समजा खोल, काळी काळ्या मातीमधला गहू आहे हा. आणि बघा, आणि सगळ्यात चांगली ओंबी आणली सरांनी. आणि ही तुमची ओंबी म्हणजे साधारण 1.5 पट मोठी आहे ती. डबल डबल याच्यामध्ये दाणे जे आहे ना, याच्यामध्ये साधारणतः 18 ते 20 दाणे, याच्यामध्ये डायरेक्ट 30च्या वरती. हा, बरोबर आहे. म्हणजे डबल आहे. डबल वरून याचे दाण्यांचा आकार मोठा आहे. बरं, जमीन वाळसऱ्याची. हो, बरं, काय टाकलं गणेश बघा यांना SSM किती टाकलं ते एक बॅग दिली एवढ्याला पूर्ण. हा, म्हणजे याच्यामध्ये केलं होतं, म्हणजे 3,000 रुपये सुद्धा खर्च पेरणीसाठी. पेरणीमधून आपण कृषी अमृत टाकलं आणि SSM म्हणजे 3,000 रुपये खर्च, आणि एकदाच लिक्विड सोडलं. एकदा लिक्विड सोडलं. म्हणजे 3,000 रुपये आणि 3,500 500 रुपयाचे लिक्विड सोडलं. मला सांगा, 1 लिटर सोडला असेल ना? 1 लिटर. 3,500 रुपयामध्ये आज गहू आहे समजा, किती गहू येला? 17-18 गुंठे किंवा 20 गुंठ्याच्या आणि 17-18च्या पुढं, पण 20 गुंठ्याच्या आत आहे, कारण आमची काही जागा घरासाठी किंवा. ही जागा ना, हो, तुम्हाला ही जागा सांग तुम्हाला मी, ही साधारणतः 12 गुंठे ते 13 गुंठे, 12-13 गुंठे, 12 गुंठे तुमच्या घराला गेली ना. हा, बाकीची घराला गेली म्हणजे 12 गुंठे. 12 गुंठ्यामध्ये तुम्हाला काही नाही म्हटलं तरी 5-6 पोते कुठंच नाही गेले.
नाही नाही 10 एक पोते होतील. आता आमचा काही अंदाज असतो ना तर 10 एक नाही 10 पोत्यापर्यंत म्हणजे नाही. आता शेती करताना कसं आहे आम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टीचा अंदाज येतो तो. म्हणजे एकंदरीत तुमचा जो गहू आहे हा खरोखर रेकॉर्ड तोडलं त्यांनी या वावराचं. हा बरोबर. मला सांगा सर, जवळजवळ 1.5 ते 1.25 गुंठ्याला एक पोतं होणार आहे. हा बरोबर आहे. त्याच्या 1.5 ते 1.25 गुंठ्याला एक पोतं. बरोबर आहे. हा म्हणजे एक पोत्याची किंमत किती आहे क्विंटलच्या आज? साधारण 3500 ते 4000च्या जवळपास आहे जसं म्हणजे मार्केट पाहून. म्हणजे काही नाही म्हणलं तर 30-35 हजार रुपये होते या गावाचे. 30-35 हजाराचा गहू तुम्हाला किती हजारात? 3,000. त्याला काही 1 रुपयाला 10 रुपये गावाला. हे एवढं उत्पादन पंजाब मध्ये पण निघत नव्हतं एवढं. आज इथे निघायला लागले. ही ताकद आहे. केमिकल जर असतं तर समजा ते एवढं नाही आता, कारण आम्ही पेरलाच नसता, कारण ते होतच नाही ना त्याच्यामुळं. हो पेरणीसाठी 2 दिवस काय झालं हा त्यावेळेला थोडस आलं नव्हतं तर त्याच्यामुळं मग शेवटी मग मी म्हणलं मग 2 फल मिठा होत आहे. म्हणजे आज तुमचं उत्पन्न आंब्याचं वाढलं, हे वाढलं, समाधान वाटतंय. बरोबर. हा एकदम. आता एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर ओंबी चिकटलेली. हो बरोबर. सरसकट बघा तुम्ही मागं, आणि खाली जिकडे डोब आहे तिकडे एकदम भयानक आहे. हो तिकडे वर बघा आहे ना तिकडं ते पाणी. हो तिकडं पाणी थोडं जास्त तुंबत आहे ना. बरोबर आहे ना. सगळं धुवून औषध तिकडे जातं. म्हणजे थोडक्यात सांगण्यात तात्पर्य की अशा उताराच्या जमिनीमध्ये गहू केलं मी तरी नाही पाहिला. बरोबर बरं का सर? ज्या ठिकाणी पाणी भरायची पण सोय नाहीये, तुम्ही उताराला गहू कधी पाहिला का? मी नाही पाहिला भाऊ. कारण गावाला सरसकट पाणी लागतं. गावाला जर सरसकट पाणी नाही भेटलं ना तर गहू वाढतच नाही. कारण हे बागायती पीक आहे. हरभऱ्यासारखं हे याच्यामध्ये येत नाही. कोरडवाहू सारखं हरभरा तुम्ही कोरडवाहू टाकून द्या कसा येऊन जातो. गहू नाही येत. गहू हे बागायती, त्याला पाणीच पाहिजे. बरोबर. आणि याचं पाणी पळून जातं खाली म्हटल्यावर. तुम्ही 1.5 मिनिटामध्ये खाली पाणी जातं. सर किती 1.5 मिनिटात किती भिजत असेल? मी तुम्हाला 3-4 बोटं भिजत असेल त्याच्यावर एवढा गहू. आता ह्या 2 अनुभवातून काय सांगाल तुम्ही? नाही आता आम्ही तरी आता म्हणजे वापरणारच इकडून पुढं जैविक कडे जाण्याचा. वैदिक कडे. आता ऑर्गॅनिक आणि जैविक यांनी तर हात टेकले. आता आता आपल्याला जायचं वैदिक कडे. बरोबर. तुमचे प्रोडक्ट जे आहे त्यांच्याकडेच म्हणजे आता आपले म्हणा. हो आपले. का हो सर? 100% आपलेच आहेत ना. हो. तो ते आंबे दिसतात का? हे आंबे दिसतात इकडचे माझ्या बागचे. हा दिसता का? मागच्या माझी इकडची. ही मागचा नाही घराच्या पाठीमागची. त्याचा बर बघा झूम करून. हा आणि ह्याचा बर बघा समोर. हे आमच्या भावाचे आहे दुसऱ्या. बघा त्यांनी वापरले. बघा त्यांच्या आंब्यांची पानांची चकाकी बघा. तो बर बघा खाली लोंबलेला असा जुंगळा. आणि इकडे बघा टाईट एकदम कडक आहे का सर? किती मोठं फरक आहे. 100%. बर तुम्ही हे रोग काय जांभळी झाड? हे जांभळीचं झाड आहे ना. आपण एकदम असं डेरेदार कसं काय? ते ना मी दापोलीहून आणले 3000चं एक रोप आणलं होतं. ते डायबिटीस साठी आहे ना त्याच्या बियांची पावडर करता येते. ते झाड हो ते झाड आहे. औषधी. हो औषधी. म्हणजे ते जांभूळ असं मोठं नसतं, मीडियम असतं ते. हा औषधी. त्याचा अर्क सगळा त्या बियात आहे. हा मग ते आम्ही आहे ना असे बऱ्याच आमचे जेवढे पाहुणे लोक आहे ना त्यांना आम्ही खायला देतो समजा. आणि त्याची पावडर बी बनवतो. आपल्याला थोडी घरी वापरायला. काही तुम्हाला बदल दिसला का? हो आता आम्ही केळीला त्याला टाकले. त्याच्यामुळं केळीला त्याला जे टाकलं ना त्याच्या पानामध्ये हो म्हणजे खूप असं ग्रीन खूप आहे. अशी ग्रीन केळी बघा. केळी हा केळीला ना खूप मोठा गड आलाय तिथं समजा. आता म्हणजे तुम्हाला याचा सगळा त्या आंब्याला आणि केळीला सगळ्यांना फायदा. आणि भरपूर कमी दिवसात आलाय तो. किती 2-3 महिने सुद्धा नसतील झाले त्या झाडाला लावून. हा हे टोटल क्षेत्र किती आहे? हे साधारण आपलं 77 गुंठे. अच्छा. पण मग हो ये म्हणजे साधारणतः 2 गुंठे 2 एकरला थोडं कमी. हा हो. तुम्ही आंबे किती लावलेले? 920 झाड आहे सगळे. व्हरायटी जी केशर आहे. आणि म्हणजे 700 ते 800 झाड ही केशर आहे. आणि काही त्याच्यात आपण ते वेगळ्या जातीचे ते राजापुरी असे थोडे हापूस. त्या 100 झाड लावलेले. म्हणजे टोटल सगळे किती आहे? 920 झाड आहे. त्याच्यामध्ये 700च्या आसपास केशर. 750च्या आसपास.
लागवड कधी केली आहे? 1 जुलै 1 जुलैला. जुलैमध्ये लागवड केली म्हणजे 6 महिने झाले. हो 6 आणि 7 13. हो आता 13 फेब्रुवारी चालू आहे ना, बरोबर अगदी. म्हणजे 14वा चालू आहे. म्हणजे थोडक्यात ते तुमचे किती महिने? 5 महिने. 5 7 आणि 5 12. 12 हो आणि हा एक किती झाले? 7 महिने झाले. 7 महिने हो बरोबर 6 महिने सॉरी. हो म्हणजे 7वा महिना चालू आहे. चालू आहे हो. काय बात करता? बरोबर ना. हो ना. तुमचे हे झाड पहिलं 7 महिने झालेले. अहो मी सरायशी आता त्या दिवशी तेच बोलत होतो का तुम्ही आता जर समजा आले ना तर याची जी ग्रोथ आहे ना ही तुम्हाला अगदी म्हणजे एकदम 2-4 महिन्यानं तुम्ही आले असं. टमाटे काय? टमाटे वांगे वाढतात या स्पीडनी. म्हणजे भाजीपाल्याच्या स्पीडनी जर बागा वाढायला लागल्या तर हे तर चमत्कार आहे. हो 100%. बरोबर. हे 4 वर्ष जे आंबे यायला घेतं ना, हे 2 वर्षात आंबे देईल तुम्हाला. नाही ना, मी सरायशी तेव्हा तेच बोललो होतो याला 100% का आता या वर्षी बी ते आले होते पण ते याला कधी पण येतील. हो पण आपण त्याला नाही. 2 वर्षांनी आरामशीर घेऊ हो शकतो. नाही पुढच्या वर्षी बी नाही घेऊ माझं मत आहे, पण 2 वर्षांनी याला खतरनाक, 3ऱ्या वर्षी याला बहारच हो बरोबर आणि तुमच्या घरचा आपण चमत्कार पाहिला बरोबर. आणि याची ग्रोथ पाहिली. हे म्हणजे कुठल्या जरी विद्यापीठात तुम्ही गेले ना, त्या विद्यापीठाच्या आंब्यांची अशी ग्रोथ मला दाखवा. नाही बरोबर आहे. नाही तुमची जमीन सगळ्यात हलकी आहे सर. हो आता हे पण हे दगड असे दिसतातच ना समजा. सगळ्यात हलकी जमीन आहे ही. दगड गोट्यांची जमीन आहे. हो आणि अशा दगड गोट्यांच्या जमिनीमध्ये तुम्ही जर अशा प्रकारे जर नंदनवन तयार होत असेल तर मिराकल आहे. किती डोस झाली याला? याला आपलं बेसिक बेसल डोस टाकला होता हा? आणि त्याच्यानंतर 2 डोस दिले. हो आणि ते सॉइल चार्जेस म्हणजे लागवड करताना टाकलं होतं आणि RNPH बरोबर. हा आणि परत 2 डोस टाकले. 2 डोस मध्ये एकदा SSM टाकले आता. अच्छा, एकदा कृषी अमृत आणि SSM टाकले. एकदा. आणि ह्युमस गोल्ड. ह्युमस अच्छा, एका झाडाला किती किलो टाकलं? एका झाडाला प्रति झाड 1 किलोच्या आसपास 1 किलो हा. आणि RNPH. हो RNPH. बरोबर. त्याच्यानंतर मग दुसरा डोस 2 किलो टाकला 2 किलो कशा करायचा? कृषी अमृत आणि SSM आणि दुसरा? हो आणि ह्युमस गोल्डच्या 2 बॅगा. ह्युमस गोल्ड जास्त टाकलं याला. हो हो 2 बॅगा हे लय टाकल्या. भारी काम केलं. कारण याला ह्युमसच कमी आहे. 4 4 4 आणि 2 असं घेतलं. असं घेतलं. बापरे, मिरेकल पण 4 घेतले. अरे बापरे, त्याच्यामध्ये मिरॅकल झालं सर बरं का. मायक्रोरायझा खतरनाक वाढला. ह्युमस गोल्डमुळे मायक्रोब्स जास्त वाढले. आणि मायको चार्जर पण 2 पुढे टाकले आहे. म्हणजे 1 टाकायची तर 2 टाकले. हो मला एक सांगा, लिक्विड मध्ये सॉइल चार्जर सॉइल चार्जर रेग्युलर सॉइल चार्जर आणि मी सॉइल चार्जर वरून म्हणजे बेसल डोस किती झाले? 2 आणि सॉइल चार्जर रेग्युलर चालू. रेग्युलर चालू. साधारण महिन्याला अच्छा, महिन्याला एकदा देतात. हो. किती लिटर गेले आतापर्यंत? ते 20 लिटर गेले. 20 लिटर गेले. हो. आज जर पाहिलं तर जी ग्रोथ तुमची 2 वर्षांनी होणार होती हो ती 6 महिन्यात झाली. हो एवढी ग्रोथ आहे ना 1.5-2 वर्षांनी होती आंब्यांची. आणि अशी नाही होत, एक वाढलं तर एक नाही. तुमच्या मागे ते झाड बघा किती मजबूत दिसते बा. हो सगळ्या बाजूचे म्हणजे साधारण एका झाडाला एक 5-7 म्हणजे शेंडे आहे त्याला म्हणजे हे बघा ना तुम्ही, हे बघा 6-7 फुटवे. 3-4 परत याला उप फुटवे बघा. हो. 3 हो हा हो म्हणजे या खालचा एक आणि वर परत 4 आहे फुटवे. चार बघा हो. नाही 5 आहे सर. हे बघा 5. खाली 4 आहे बघा. हे खाली 4 हो. आणि वर 5. म्हणजे एवढे फुटवे आल्यावर ते लगेच डेरा पकडणार. छत्री यांनी छत्री पकडली म्हणजे हे जवळजवळ एक आणखी 6 महिन्यामध्ये स्वतःची सावली स्वतःच करून घेईल त्याला. एका त्यांनी सावली केली बघा. लक्षात ठेवा, कुठल्याही बाग आहे त्या बागांनी सावली जर केली ना त्याचा रूट झोन काय होतो? सिक्युअर्ड होतो. कुठलीही बाग घ्या, त्यांनी स्वतःची काय बनवली पाहिजे? शेड बनवली पाहिजे. तो सावली बनवली म्हणजे काय झालं? त्याचा रूट झोन काय झाला? सुरक्षित. हे आंब्यांचे झाडे जुने त्यांच्या खाली काय असते? 24 तास म्हणून त्याच्या रूट झोन मध्ये हजारो लिटर पाणी ते काय करतं? थांबून जातं. थांबून क्षमता जातं. याच्यामध्ये पण आहे. म्हणजे आज पुढच्या वर्षी तुम्हाला याच्यापेक्षा कमी पाणी लागणार. त्याच्या बरोबर. पुढच्या वर्षी आणखीन कमी लागेल. आणि 7-8 वर्षांनी तुम्हाला पाणीच नाही लागणार. एवढे मोठे झाड झाले. हो ही ताकद आहे सर याची. आणि म्हणून आणि लोक काय करतात? नुसते पाणीच भरतात, खायला काहीच देत नाही. हो तो फरक आहे. 5 बागा तयार करतात. मग लागतात खोडकिडी, भिरूड, डिंक्या, बरोबर आहे की नाही? आज मला सांगा, अशी सशक्त बाग तुम्ही सर याचं खोड बघ ना खाली. हे बा त्याचा स्टेम बघा. हे बघ तिथे समोर झाडे बघा, त्याचं स्टेम पहा केवढं झालं. सगळ्यांचं स्टेम पहा तुम्ही. तज्ञ लोक काय म्हणले? आम्ही सरांना आम्ही उंडी पाहायच्यासाठी गेलो होतो. कुठे गेलो आपण?
हर्सुलला जे आंबा सम्राट वगैरे आहे ना सर, आंबा ते हर्सुल भागामध्ये आंब्याचं खूप फार आहे. मोठे सम्राट. त्यांना भेटायला गेलो होतो. हा त्यांच्या सल्ल्याने आपण म्हणजे त्यांचं फक्त कसं मार्गदर्शन घेतलं होतं. कसं रोप develop कसा असावा रोपाची निवड त्याच्यापेक्षा कशी 10 करावी? पट आपलं पुढे गेलंय. चाललंय. हो. 100%. तर त्याने तेव्हा सांगितलं होतं का असं ग्रीन पणा असला पाहिजे त्याला. म्हणजे आणि तुमचं मग खोड जे आहे ते हिरवं राहिलं पाहिजे. हो ये ही साल हे बघा ही साल कशी पाहिजे हिरवी. ग्रीन हो ते अशी एकदम हिरवी. हो म्हणून ही साल जर काळी पडली तर वाढ काय होणार? थांबणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे सुंदर डेव्हलपमेंट. म्हणजे याच्यावर सरायचं. माझं असं आता मी शेती करीत असल्यामुळं मला लगेच समजलं होतं ते. हा. सरायलाही मी सांगितलं का हे बाई असं ग्रीन पण आपल्याला जी कुंडी घ्यायची ती, आणि ती कुंडी आम्ही मग बालाजी नर्सरी मधून तितक्याच कमी इतर लोकांनी घेतली असेल ना, हम्म. तुम्ही थोडी आणता तिथून. नाही पण त्यांची वाढ अशी आहे का? नाही आज तुम्ही मध्ये कांदे लावले, कांद्यांची क्वालिटी पहा बरं तुम्ही सर. आता हे घरी खाय पुरते कांदे आम्ही लावले ना, अरे एकदम असे ग्रीन पण आहे त्याला एकदम. याला आहे ना फक्त कृषी अमृत टाकलेले आणि बाकीचं मग आंबे बरोबर फवारण्या चालू आहे त्याला. बर पण मुळीसाठी ना आंब्याला काय फवारता? आंब्याला Crop ते charger ते. हा क्रॉप चार्जरसाठी, फुटव्यासाठी, म्हणजे हे पानं मजबूत होण्यासाठी. मजबूतीसाठी पाण्याला. मग मला सांगा त्याच्यावर फक्त फवारण्याच केलंय आणि हो. फक्त कृषी अमृत टाकले. हो, ते. त्याला जर एसएसएम टाकलं तर कांदा केवढा होईल? ते आता आम्हाला कसं होतंय की आंब्याला आणलं तरच आम्ही असं, नाही तर एकदा टाकून दिलं का याला मग आंब्याला आणा एकदा, त्याच्यामध्ये त्याला द्या. एवढं याच्यामध्ये काय गोण्या निघतील कांदे, तर तुम्ही कांदे खाऊन खाऊन सर हे कांदे बरं निघतील बरं का, औषधी कांदे एक नंबर. याला एक एसएसएम ची बॅग आणून ठेवा आणि याला साधारणतः ना टोकरीवर सगळ्यांना टाकून द्या पाण्याच्या पुढं. बरोबर. एसएसएम आणि एचजी हे एवढे पानं मजबूत आहे. याचे फुटवे पहा, हे काय लगेच निघाले ना आता नवीन लगेच फुटले बघा फुटवे वगैरे. हे बघा याला पण पहा, हे बघा आहे का. म्हणजे थोडक्यात तुम्ही फक्त एक चला एक आपण हाऊस म्हणून आंब्यांची बाग लावली, बरोबर. पण आज ती लोकांची हाऊस कांदे खाती आणि आपली हाऊस आहे ती आंबे खाती. बरोबर आहे की नाही? म्हणजे ही खास गोष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही म्हटले तसं कांदे पण एक नंबर. हो भुईमुग पण काढला तुम्ही म्हणताय. हो भुईमुग काढला होता. हो तर भुईमुग सारखं पीक भुईमुगला तर काही वेगळं द्यावंच नाही सर. लागलं. याच्यातूनच हा? त्याचं सगळं हो. झालं. भुईमुग तर असं आहे का जर फळबागामध्ये भुईमुग केला तर नेमॅटोड वाढतो. बुरशी. इथं उलट झालंय तुमचं. हो बरोबर आहे की नाही? म्हणजे एकंदरीत तुमचं आंबे, तुमचे स्वतःचे आंबे 12 वर्ष त्या 14 वर्षाचे, तुमचे हे इथलं जे काही आहे हे सगळं सरांचे आंबे, हे बरोबर. सगळं देखरेख तुम्हीच करता. हो मीच एकच करतो. तंत्रज्ञान वापरलं. हो काय वाटलं हे अनुभव बघून? गेल्या 30 वर्षाचा अनुभव एकीकडे हा अनुभव. नाही खूपच. म्हणजे आता मी जेव्हा लागवड केली ना त्याची बी, तर इतकी ग्रोथ नव्हती. आम्ही फक्त एक घराच्या शेजारी लावले म्हणून चाललंय. पण आता हे पाहिल्यावर असं वाटलं की तेव्हा जर त्याला टाकले असते तर आज ते डबल असते ते. केमिकलचं खाण्यापेक्षा ही वैदिक खाल्लेलं कधी चांगलं ना. उत्तमच ना. हो ना मग. हा ना, विष खाण्यापेक्षा अमृत खाल्लेलं कधी चांगलं. कधी चांगलं. म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहे. हो काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? तर आम्ही जसं वापरलंय तसं सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा असं वापरायला पाहिजे. आणि स्वतः म्हणजे अनुभव घेऊन आणि सगळ्या पद्धतीची शेती, म्हणजे द्राक्ष असू द्या, कांदा असू द्या, लसूण असू द्या, सगळ्या याला वापरलं पाहिजे ते, असं माझं मत. हो आता आंबे पाहून असं नका म्हणू का आंब्याला चालतं. नाही सगळ्या कांदे पाहून असं नका म्हणू कांद्याला चालतं. गहू पाहून असं नका गव्हाला चालतं. तुम्ही कुठल्याही प्रकारची पिकं घ्या, हे मातीवर काम करतं. हो बरोबर. काय वाटतं तुम्हाला? नाही मला खूपच मोठा फरक जाणवलाय तो. सर तुम्हाला काय वाटतं जे फार्म हाऊस करतात लोक हौसानी, त्यांच्यासाठी काय आहे तंत्रज्ञान, त्याचा काय उपयोग होऊ शकतो? मी पण हाऊस म्हणून, फार्म हाऊस म्हणूनच ही जागा आम्ही घेतली होती. कधी इथे आंबे करू असं वाटलं नव्हतं. वेगवेगळे पिकं इथे घेऊ, कारण या परिसरामध्ये आंब्यांना एवढं सक्सेस नाही. पण आपले आंबे बघून लोक, भागात आंब्यांना सक्सेस नाही, परंतु आता आपले आंबे बघूनही काही 2-4 लोक आपलं सगळं चौकशी करून आंबे करायच्या विचारात. समोर पण तिथे आंब्यांचा प्लॉट येतो तो, पण तो फेल गेला पूर्ण. काय बात करता? तो बघा ना, तो पूर्ण ते जे टावरच्या समोर ते दिसतं ना, ते डोंगराला त्यांचा होता तो. कुठे हो? हे काय समोर हे सफेद दिसतंय ना तिथं, हा रस्ता दिसतो ना समोर. सफेद त्याच्या आजूबाजूला सगळे ते आंबे ते आंबे आहेत का? हो समोर. हो बरं, मग ते फेल गेले. आता ते नाही होत नाही ते. त्याने ते क्षेत्र विकून टाकलं ना, आता तिथं प्लॉट डेव्हलप फेल गेले म्हणून. हो अरे बापरे.
काय? नाही, इकडे, इकडे. शेंगा कसं काय आलं त्यांनी? शेंगा आता शेंगाच्या झाडाला शेंगा येणारच ना. नाही, तुम्ही तर म्हणत होते नाही येणार आता म्हणून. अरे बापरे. तुमची भुईमुग कधीचा आहे हा? हा म्हणजे माल काढून झाला हे बघ, याचा पाला आहे बघा हा. पावसाळ्यात राहिलेल्या शेंगा उगवल्या. हो ज्या शेंगा त्या पाणी टायमाला राहिली. पाऊस झाला होता आणि पावसामुळे ना ती काही शेंगा खाली राहून गेल्या होत्या. त्यांचे दाणे उगवले. हा मध्ये काढलेलं हे बघा दाणे बघा हा, बाप. भरले ते परत दाणे. काय आहे? दाणे पहा ना सर. सर हे घ्या, हे बा, हे बा सर. आपण आता तुमची सगळी शेती पाहिली, बरोबर. सरांचं इकडचं फार्म हाऊस तुम्ही सगळं तुम्ही केअरिंग करा, तुमची जमीन आहे सगळी. तर मग आता एकंदरीत शेतीमधले पिकं तुम्हाला कल्पना होती का हे आंबे एवढे खास होते का हो? नाही, आंबा आमचं पिकच नव्हतं ना ते पहिलं. कधी केलेलं नव्हतं. आम्ही असं घरापुरतं होतं, तर त्याचं काय असं 100% त्याला आलेच पाहिजे किंवा असं काही किंवा नव्हतं. आले पण नाही कधी एवढे. हा म्हणजे आले पण नाही आणि आलेच पाहिजे असं पण काही त्याच्यामुळे टार्गेट इथं एवढं काही डेव्हलप होईल अशी काही अपेक्षा नाही, तुम्हाला ते काही आमचं हे पीक नव्हतं. म्हणजे आमचं मूळ पीक नव्हतं ते. आमचे द्राक्षे आणि टमाटो, बरोबर आहे. हे आमचं आलं. आता तशी ही जी जमीन आहे तुमची थोडी हलकीच जमीन होती सगळी. हो आता जी जमीन तुम्ही इथे समोर गेली, पण आज तुम्ही बघताय की जेव्हा SCT वैदिक वापरलंय तिथे, बरोबर. तुम्हाला त्या जमिनीचं रूप बदललेलं दिसतंय का? हे खूपच ना, खूप म्हणजे असं आपण जसं जमीन आसमानचा जसं एक फरक समजतोय तो आता आम्हाला दिसतोय ना सगळं. बरोबर आहे ना. हो समजा एक उदाहरण, जर अशी जमीन त्यावेळेस जर पिकली असती, असं जर आंबे असे सेट झाले असते त्यावेळेस, बरोबर आहे. थोड्या वेळ कल्पना करावं, हं. तर तुमची इच्छा परत शेती करण्याची होईल का नाही? हो, शेती करण्याची होईलच ना. शेतीचं म्हणजे आताही आम्ही शेती करतोय समजा, पण आता हे जे पीक पाहिल्यावर अजून शेतीमध्ये हे वापरून अजून काही बदल म्हणजे खूप होईल असं. म्हणजे गहू आहे समजा शेती तुमचा. परवडत नाही असं जे शेतकरी सांगतात, हां. तर ते तसं न करता जर अशी शेती केली तर अशी 100% पिकली तर मग हो पुन्हा माणूस शेतीकडे वळल. म्हणजे शेती पिकत नाही हे जे विधान आहे, हो, ते चुकीचं. केमिकल मुळे शेती केल्यामुळे तयार झालेले, केमिकलमुळेच झालंय सगळं. बरोबर आहे ना. जर अशा प्रकारे शेती जर केली तर मग ती शेती फायदेशीर आहे हे लक्षात येतं की नाही? हो हो आता हे लॉन केलंय तुम्ही इथं मस्तपैकी फार्म हाऊस साठी छोटस, हो. तर काय लॉनचं पहिल्यापासून असंच आहे का? याच्यामध्ये बी काही रोल आहे आपला? आपला रोल आहे ना सर. लॉन 50-60 हजार रुपयाचं लॉन आम्ही केलं. हां. त्याला नाशिकवरून सगळे कारागीर वगैरे आणून ते सगळं बनवलं आणि 2 महिन्यामध्ये ते हिरवं आणताना आणलं आणि सगळं जळून गेलं पूर्ण. लाल कलरच झाला होता त्याचा. पूर्ण लाल? हो. लाल. हे हो. सोडून मध्ये द्यायचं. स्प्रिंकलर म्हटलं आता गेले पैसे वाया आपले. बर. पण मग यांना म्हटलं तुम्ही काहीतरी करा याला, तर त्याला थोडं सॉइल चार्जरचं लिक्विड हां. आणि स्प्रिंकलर लावले होते मध्ये. हो, बर. कारण हे त्या उन्हाळ्याच्या Heat period खूप मध्ये होतं. लावलं, याला हीट मिळाली खूप. बर. त्याच्यामध्ये जळून गेलं होतं. बर. आणि कृषी अमृत पण टाकलेलं आहे. आणि थोडं कृषी अमृत याला? टाकून दिलं थोडं. हो. म्हणजे खत टाकलं आणि सॉइल चार्जर सोडलं, बस 2 प्रोडक्ट सोडले. काय फरक वाटला? आता हा समोरच दिसतोय ना एकदम. लगेच फरक झाला? हो. किती दिवसामध्ये? तरी मग 15-1 दिवस लागलेच होते. पूर्ण ग्रीन झालं? 15 ते 20 दिवसामध्ये ना बऱ्यापैकी. मग असं इकडून असं ग्रीन होतो तिकडे गेलं पूर्ण म्हणजे. गेलं. आणि उन्हाचा भाग ज्याच्यात ऊन आहे त्याच्यात पण ते ग्रीन होत गेलं. हां. हे जिकडे पूर्ण जशी ही सावली जशी जाते ना हां. तसं ते मग पुढे ग्रीन होत वाढत चालतं. गेलं. हो म्हणजे आज झाला असेल तिकडचं तर मेलच होतं, हो परंतु इकडचं सावलीमुळे जिवंत राहिलं हो होतं हो. आणि याचं आधार भेटल्यामुळं सॉइल चार्जरची ताकद हो, भेटल्यामुळं खूप ताकद भेटली त्याला. ते वाढलं आणि म्हणूनच तुमचं लॉन बघा या साईडला हाईट आहे जास्त, त्या साईडला उतार आहे. बरोबर. म्हणजे याचं आयुष्य ज्यादा आहे, हम्म. वय ज्यादा आहे, त्याचं वय कमी आहे. हे मदर प्लांट आहे. प्लांट. हो हो ते मदर प्लांटने तिकडे ग्रोथ केलेली हो आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण जसं हरळ पसरली म्हणतो तसे पसरली. हो हो म्हणजे थोडक्यात विचार केला मेलेला लावून तुमचा प्रजीवन झाला. हो. नाही सर, तर म्हणे आता याला काय करायचं बघा भाऊ म्हणे. दादा 5-7 माणसं नाही तर खूप नाराज होऊन जातील. आणि मी म्हटलं मग मी ते नंबर घेतला, ते ज्यांनी लॉन टाकलं ते मी त्यांच्या रोज फॉलोअपमध्ये राहायचो. सकाळी आलो का मी म्हणायचो असा बदल झालाय तसं. मग ते सरायचं ते सांगितलेले औषधं हां. आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि मी माझं थोडंसं मग टेक्निकल वापरलं हां. आणि एकदम त्याला ग्रीन करून टाकलं. मग
आता एकदम मस्त झालं. आता कटिंग करायची वेळ आली. थोडक्यात एकंदरीत संपूर्ण जो अनुभव आहे, संपूर्ण अनुभव एकंदरीत पाहता शेतीसाठी एक नवीन संधी आहे. हो, खूपच संधी. म्हणजे आता मी तर पोरांना तेच सांगतोय का आता तुम्ही केमिकलचं नकोच आहे, त्याच्यामुळे आम्ही शेती कमी केली. पण मग आता हे बघितल्यावर असं वाटतं का परत द्राक्ष बागांना वगैरे वापरा यावर्षी. हो, आम्ही आता आहे ना वापरलंय आम्ही. बर. आणि तिथं साईजला आणि त्याला बऱ्यापैकी आणि शुगर एकदम बेस्ट वाटलं. कोणत्या स्टेजला वापरलं? ते साधारणतः 50-60 दिवसाच्या म्हणजे थिनिंग झाल्यानंतर तिथून पुढे वापरलं. हे रिझल्ट पाहिले सगळे. हो, याच्यातलीच म्हणजे अर्धी बॅग उरली होती. आम्ही एक ट्रायल बेसवर टाकलेलं आहे, पण त्याचं म्हणजे टनेज मध्ये फरक पडला ना लगेच. हो, मग आता या वर्षी तुम्ही थोड्या प्रमाणात वापरले. हो, पुढच्या वर्षी म्हणजे यावर्षी एकच बॅग वापरली होती अशी एका गल्लीच्या हिशोबानं. सरच म्हणले होते तुम्ही द्राक्ष बागेला पण सुरू करा. बघा म्हटलं काय रिझल्ट दिसतो ते. सॉइल चार्जर वगैरे? सॉइल चार्जर नाही वापरलेलं, पण ते हे वापरलं 100%. बेसल डोस जे होते ना ते पूर्ण 100%. एसीसी आणि कृषी अमृत वापरलं, त्याचा फरक जाणवला नुसता बेसल डोसचा. हो, मग विचार करा तुम्ही जर सगळं वापरलं तर काय चमत्कार. हा, म्हणजे एकंदरीत तुम्ही जर शुद्ध जर पिकवलं तर भविष्य चांगलं आहे की नाही? हो, हा, आहेच, भविष्यात चांगले आहेच. तुमचं नाव नंबर सांगा. माझं नाव किरण संजय पताडे, राहणार निळवंडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 8329 1355 88. यावर्षी वापरा. सगळ्या 7-8 एकरला वापरण्याच्या ऐवजी 2 एकरला वापरा, 1 एकरला वापरा, 100% वापरा. थँक्यू.